नमस्कार भावांनो. गेल्या वेळेस आपण एक व्हिडिओ बनवला होता MCB आणि RCB मधलं डिफरंट काय आहे ते. तर मला एका भावाने मेसेजवरती कमेंट केली होती की तुम्ही हाच व्हिडिओ आहे ना थोडा डीपमध्ये सांगा. तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, आपल्याला ना फेसबुकवरती 3 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला शॉर्टमध्ये सांगावं लागतं. तरी पण माझ्यानं जेवढं होईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, मी जर तुम्हाला ह्या प्रकारे जर सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नाही समजणार, किंवा ह्या प्रकारे जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला नाही समजणार. या दोन्ही प्रकारे जरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला नाही कळणार. का? कारण हे दोन्ही पण डिजिटल प्रकार आहेत. तर आपण आपल्या स्टाईलमध्ये जसं आपण पूर्ण डीपमध्ये व्हिडिओ सांगतो तसं सांगण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पाहू शकता मीटरमधून आलेले फेज न्यूट्रल डायरेक्ट आपण RCBमध्ये घेतले, RCBमधनं डायरेक्ट MCBमध्ये घेतले, MCBमधनं फेज सेपरेट केला आहे आणि खालून फेज दिलेला आहे आणि वरतून आपण आउटपुट घेऊन स्विच बोर्डमध्ये हा फेज दिलेला आहे, आपण पाहू शकता. आणि याच प्रकारे न्यूट्रल आपण डायरेक्टही देऊ शकतो आणि नाही MCBमधून पण देऊ शकतो, ते आपल्या मनावर आहे. डायरेक्ट जरी दिले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ज्यावेळेस माणसाला करंट लागेल त्यावेळेस डायरेक्ट आपण RCBवर देण्याचं कारण एवढंच आहे की करंट लागल्यानंतर RCB ट्रिप होते. RCB ट्रिप झाल्यानंतर पूर्ण लाईट आपली बंद होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.